cheerful, gloomy, civilized, savage, coarse, fine, comedy, tragedy, compulsory, optional, confess, देनी, cruel, kind, danger, safety, dead, alive, deep, shallow. थँक्यू मॅडम. Thank you, sir. पुढची PDF शेअर करतोय मी. पुढचा आहे टाइप्स ऑफ डॉक्टर्स. हमखास येणारे प्रश्न येते. पहिला आहे व्हेटरनरियन. व्हेटरनरियन म्हणजे तुम्हाला माहिती आहे पशुवैद्यकीय डॉक्टर. सर्जन. सर्जन म्हणजे जो शस्त्रक्रिया करतो. फॅमिली फिजिशियन हा एक प्रकार आहे. ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय मराठीत कोण सांगतं? ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे सांगा बरं. सांगता येईल कोणाला? जो कॅन्सरच्या संदर्भात निदान करतो त्याला ऑन्कोलॉजिस्ट म्हटलं जातं. नेक्स्ट ऍप्थॅमोलॉजिस्ट. ऍप्थॅल्मोलॉजिस्ट. ऍप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे काय सांगता येईल? तुम्हाला चित्रामध्येच दिसतंय ऍप्थॅल्मोलॉजिस्ट. डोळ्यांचे डॉक्टर. नेत्रविकार तज्ञ म्हणतात त्याला. एनेस्थेसियोलॉजिस्ट. भूलशास्त्रज्ञ. भूल तज्ञ. भूल. एनेस्थेसियोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट डर्मॅटोलॉजिस्ट. स्किन वाला डॉक्टर. स्किन स्पेशलिस्ट. त्वचा रोग तज्ञ म्हणतात त्याला. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. पचन विकार संस्था जी आहे पचन संस्थेसंदर्भातला डॉक्टर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणतात त्यांना. तुम्हाला चित्रावरून लगेच लक्षात येईल. न्यूरोलॉजिस्ट. हाडांचे डॉक्टर. नाही नाही नाही. न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे हाडांचे डॉक्टर नसतात. त्यांना आपण काय म्हणतात मराठी शब्द आहे त्याला एक जे आपलं काय म्हणतात त्याला जेवढे असतात त्यांचं. त्याला एक चेता संस्थेच्या संदर्भातला डॉक्टर असतो. त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये
न्यूरोलॉजिस्टला शोधा बरं तो शब्द काय येतो. मन का क्या? नाही, मन का नाही हो. न्यूरोलॉजिस्ट. चेतनी शास्त्र तज्ञ. कुठले कुठले? चेतनी शास्त्र तज्ञ. न्यूरोलॉजिस्टला चेता संस्था विकार तज्ञ म्हणतात त्याला, न्यूरोलॉजिस्ट. चेतनी शास्त्र. हो. हा, म्हणजे आपल्या नर्वस सिस्टमशी रिलेटेड असतो. नंतर काय, ओटोलॅरेंजोलॉजिस्ट, ते कान नाक घसा तज्ञ असतो ना. हा, बघा काय शब्द आहे त्याला. ओटोलरिंगोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, मेंदू विकार तज्ञ, त्याला समुपदेशक किंवा मानसिक विकार तज्ञ म्हणतात त्याला. रेडिओलॉजिस्ट, क्षविकार तज्ञ, एक्सरे वगैरे करतात ते. पेडिट्रिशियन, बाल बालरोग तज्ञ. तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट, स्त्री रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ. अगदी बरोबर. नेफ्रोलॉजिस्ट, किडनी रोग तज्ञ म्हणतो आपण त्यांना, किंवा वृक्क तज्ञ म्हणतात त्याला, किडनीशी संबंधित. पल्मोनोलॉजिस्ट, फुफ्फुसांशी रिलेटेड असतो तो. रिलेटेड. विकार तज्ञ, पल्मोनोलॉजिस्ट. ऑर्थोपेडिक सर्जन, आता कोणतरी हाडांचा. हाडांचा डॉक्टर. अस्थिरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ म्हणतात, अस्थि म्हणजे हाड. डेंटिस्ट सगळ्यांना माहिती आहे. नंतर ऑडिओलॉजिस्ट, श्रवणाच्या संदर्भातला डॉक्टर. कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ. हृदयरोग तज्ञ. हृदय. असे हे डॉक्टरांचे प्रकार आहेत. याच्यावरही प्रश्न येत असतात. ही पण एक PDF मी तुम्हाला शेअर करतो लगेच. काही मिसस्पेल्ड वर्ड आहेत बघा, ते पण विचारले जातात. तर साधारणपणे मिसस्पेल्ड वर्ड मध्ये हे जे शब्द आहेत, मिलेनियम, मेंटेनन्स, लायसन्स, मिलेनियर, बिलेनियर, रिपिटेशन, बुके, हायजीन, हे शब्द मी तुम्हाला पाठवणार आहे. डिसीज शब्द कसा लिहिला जातो, एक्झिस्टन्स, कर्नल शब्द कसा लिहिला जातो, कोलोनेल, प्रिव्हिलेज, बिगिनिंग, नेसेसरी, अकोमोडेशन, एक्विजिशन, त्याच्यानंतर एक्वेंटन्स, एमेचर, ज्वेलरी, कमिटी, क्यू, ग्रीव्हन्स, कलीग, इंटरप्रेनर, एंटरप्रेनर म्हणतात त्याला, प्रिझर्वन्स, ॲब्सेन्स, डिफरंट, कॉन्शियसनेस, गॅरंटी, कन्व्हिनियंट, मिसचिव्हियस, सबसिडियरी, नंतर सर्जंट, निग्लिजन्स, परसिस्टन्स, अँबेसेडर, सॅटेलाइट, मिससेलेनियस. हे जे शब्द आहेत हे पुन्हा पुन्हा परीक्षांमध्ये विचारले जातात. असे जवळजवळ 36 शब्द आहेत. हे पण तुम्हाला मी शेअर करतो. बाकीचा भाग आपण उद्या बघूया. हे तिन्ही PDF मी तुम्हाला आता शेअर करतो. थोडा टेक्निकल इश्यू होता त्यामुळे लेक्चरला उशीर झालाय. वायफाय रेंज गेली होती जरा.